नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालपासून एक बातमी सगळीकडे खूप व्हायरल झाली, एक व्हिडिओज व्हायरल झालाय आणि त्यात या महायुती सरकारमधले असलेले संजय गायकवाड यांचा आमदार निवासामधला तो व्हिडिओ आहे. आणि हे संजय गायकवाड महाशय बनियनवर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये त्या विधान भवनाच्या त्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला कसं मारतायत हे बघा. मला असं ना तोड काय खवाल तुम्ही हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि पुढे एंटर करा बोलो. म्हणजे पहिले त्याच्या थोबाडात मारल्या, त्याच्यानंतर त्याला तोंडावरती गुद्दे मारले. आणि हे बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की विधान भवनामधले आमदार अशी गुंडगिरी करतात, मवालीगिरी, ही किती धक्कादायक आहे. याच्या आधी आपण बघितलं पायाला तुझ्यासारखे 56 जण पायाला बांधून फिरते असं चित्रावासांसाठी महिला आमदार ही भाषा वापरते की तुझ्यासारखे 56 जण पायाला बांधून मी फिरते. ही आमदारांची भाषा आहे, हे लोकप्रतिनिधी आहेत. आणि हे का होत आहे, हे होतंय याचं कारण म्हणजे हे सरकार आल्यापासून तुम्ही बघा, सगळ्यात पहिल्यांदा ते बीडमध्ये संतोष देशमुखची अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हाल करून त्याची हत्या केली, भयंकर हाल केले. त्याच्या चेहऱ्यावर लघवी काय केली, तोंडावर मारत असताना, म्हणजे ती महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरती केलेली लघवी होती. नंतर परभणीमध्ये काय झालं, पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली. आता 200 दिवसानंतर काहीतरी त्या पोलिसांवरती गुन्हा नोंदवला जातोय. ही अवस्था आहे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची. नागपूरमधली ही आकडेवारी बघा, मुद्दाम दाखवतो. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचं गाव फडणवीसचं, हे जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यातलं 2024चं, गेल्या वर्षीचं ही आकडेवारी आहे. 6839 गुन्हे नोंदवले गेले, त्यात 61 खून, 134 अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खुनाचे प्रयत्न, हे दोन जर आपण मिळवले, बेरीज केली, ते 195 होतात. 195, त्यातल्या 61 वेळेला ते खून झाला, 134 वेळेला खून करायचा होता. दरोडे 138, बलात्कार 213, विनयभंग 320 आणि पॉक्सोच्या केसेस 172. आणि हे राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याचं शहर, जिथं 533 घटना अशा घडतात की त्यात 213 वेळेला बलात्कार होतो आणि 320 वेळेला बलात्काराचा प्रयत्न करावा असे विनयभंग घडतात. हे राज्याच्या गृहमंत्र्याचं गाव नागपूर. आणि हा दिवटा आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा कायदा आणणार आहे. काल काय विधानसभेत भाषणं केली की अर्बन नक्षलवादावरती हे कंट्रोल करण्यासाठी म्हणून. हे संजय गायकवाड आमदार, हे पायाला बांधून फिरणारी, नंतर ते संतोष देशमुखची हत्या करणारे परभणीमधले, हे अर्बन नक्षल आहेत. ते जे तलवारी घेऊन फिरतात त्या मनोहर कुलकर्णीच्या बरोबर, ते अर्बन नक्षल आहेत. यांच्यावरती काहीतरी करा. हे जे सगळी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं रसा तळाला गेलेली आहे. बदलापूरच्या शाळेमधल्या लहान मुलींवरती बलात्कार करणारा आरोपी आज तागायत पकडला जात नाही. राहुल आपटे आज तागायत पकडला जात नाही. लहान मुलींची म्हणजे ते घटना, त्या बदलापूरच्या केसमध्ये जो आय विटनेस किंवा साक्षीदार होऊ शकला असता, अशा अक्षय शिंदेचा गोळी मारून खून करून टाकला गेला. पोलिसांचाच रिपोर्ट आला नंतर की ते एन्काउंटर नव्हतं, तो मर्डर होता. धादांत खोटं स्पष्टीकरण देऊन आणि नंतर मुख्यमंत्र्याचेच फोटो लावले, बदलापुरा म्हणून फडणवीसचे होर्डिंग. या काय घटना आहेत. लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये औस्याला 70-75 वर्षाच्या बाईवर बलात्कार होतो, तिचा खून केला जातो. ना महिला सुरक्षित आहेत,
कोणीही या राज्यामध्ये सुरक्षित नाही. ते आमदार निवासात काम करणारे कर्मचारी सुरक्षित नाहीत आता. आणि हे फिरतायत पायाला छप्पन बांधून. अशा वेळेला काही होत नाही. आणि हा कायदा कोणासाठी आणायचा? त्या पोर्शे गाडीनी 2 जणांची हत्या केलेला मुलगा, तो नाही अर्बन नक्षल. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतं सरकार. स्वारगेटच्या बसमध्ये बलात्कार करणारा, तो नाही अर्बन नक्षल. हे कुठल्या स्थितीला आलेलं आहे सगळं? शेतकरी आत्महत्या करतायत. 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या नेत्यांच्या बायका सांगतात की तिथं काय स्त्री सुक्त म्हणा, मंत्र म्हणा, म्हणजे शेतीतलं उत्पादन वाढेल. की गडकरीला, नवऱ्याला सांग, काल गुजरातमधला एक पूल पडलाय, काही महिन्यापूर्वी उद्घाटन केलेला. आणि आता महाराष्ट्रामध्ये हा नॉन बायोलॉजिकल प्राणी येतोय एका अशाच पुलाचं उद्घाटन करायला, ज्या पुलाचं नाव ठेवलंय सिंदूर. अरे लाजा आणि शरम बाळगाना. पुलाला काय सिंदूरचं नाव देता? ते ऑपरेशन सिंदूरचे धिंडवडे जगभर निघाले. एक आणखीन भयंकर बातमी याच्यातलीच अशाच प्रकारची. हे पुलवामाची घटना घडली होती 14 फेब्रुवारी 2019ला. त्यात 13,000 पानाचं चार्जशीट दाखल केलं खूप वर्षानंतर. आणि आता FATFनी, म्हणजे युनायटेड नेशन्सच्या अँटी टेररिझम विभागाचं फॉर्म केलेली ही संघटना FATF, फायनान्शियल एड अँड टास्क फोर्स, त्या FATFनी आता अहवाल दिलाय, काल परवा अहवाल दिलाय की भारतामध्ये पुलवामाची घटना जी घडली त्यासाठी लागणारी स्फोटकं ही अमेझॉनवरून पेपाल वापरून विकत घेतली गेली होती, अॅल्युमिनियम पावडर. त्याचा परिणाम वाढावा म्हणून त्या RDXचा, आणि 200 किलो. आणि या FATFनी केलेल्या गोष्टीचा, या दिलेल्या रिपोर्टचा उल्लेख सुद्धा NIAच्या 13,000 पानाच्या चार्जशीटमध्ये नाहीये, उल्लेख सुद्धा. मग काय तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं? तुम्हाला हे नाही सापडलं? त्याचं फंडिंग कुठून झालं? अमेझॉनवरून विकत घेतलं गेली अॅल्युमिनियम पावडर 200 किलो. त्या गोरखनाथ मंदिरावरती जो हल्ला झाला असं म्हटलं गेलं, प्रत्यक्षात तो गोरखनाथ मंदिरावरती हल्ला केला नव्हता, तिथं काही गोळीबार झाला नव्हता. एकाने तिथल्या सुरक्षा रक्षकाला काहीतरी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या आरोपीला तर फाशीची शिक्षा सुनावून दिली न्यायालयाने. पण त्याची सुद्धा ट्रान्झॅक्शन्स आली. त्याला 6 लाखाच्या वरती रक्कम ही अशीच पेपालवरून आली होती, फॉरेन मधून. आता ती कुठल्याही कारणासाठी आलेली असू शकते. काय करतं हे सरकार? पहलगामचा हल्ला झाला, ते 4 जण आज तागायत नाही सापडले. राफेल पडलं, राफेल पाडली गेली, त्या भारतात सांगितलं नाही पाडली गेली. आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच एका ठिकाणी परदेशात सांगितलं की 3 राफेल पाडली. ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचा सर्वनाश होतोय. अंतर्गत सुरक्षेपासून आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेपर्यंतचे प्रश्न आहेत. आणि राजकीय नेत्यांची आणि राजकीय नेत्यांच्या पाठबळावरती त्यांच्या चिल्ल्या चपाट्यांची गुंडगिरी, मवालीगिरी ही आता विधान भवनापर्यंत आलेली आहे. या अर्बन नक्षलवर काय करणार? संजय गायकवाडवर उघड उघड मारहाण करत होता. त्याचे स्वतःचे, त्याच्यात लोकांनी काढलेले व्हिडिओ व्हायरल केले. या स्थितीला कायदा आणि सुव्यवस्था यावी. शेतकरी आत्महत्या करतोय, कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही राज्यकर्त्यांच्या. त्याला कबूल केलेली कर्जमाफी आपण देत नाही होत याची शरम तरी बाळगली पाहिजे, किमान शरम. ती नाही होत. त्या संजय गायकवाडनी शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या एखाद्याला मारहाण केली असती ना तर समजलं असतं. तो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण करतो, मवाली. आणि याच्यावरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बोलतो? काय नाही. हे खरे अर्बन नक्सल. यांच्याबद्दल काही बोलणार नाही. हे भीमा कोरेगाव नंतर अर्बन नक्सलच्या नावाखाली जेवढे अटक केले त्या त्यांच्या लॅपटॉप मधले पुरावे हे सरकारतर्फे प्लांट केले गेले होते. आणि हे अर्बन नक्षलवर बोलणार? केंद्रीय गृह मंत्रालय म्हणतं अर्बन नक्षल नावाची काही आम्हाला माहितीच नाहीये. यांना केंद्रीय होम मिनिस्ट्रीपेक्षा जास्त कळतं. काय स्थिती झालेली आहे महाराष्ट्राची, आणि ही होऊ द्यायची का? आता या भाषा सक्ती विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा हे अर्बन नक्सल ठरवतील. हे संजय गायकवाडला म्हणणार नाहीत अर्बन नक्सल. जो मंत्री यांचा उघड उघड भाषण करतो की मशिदींमध्ये घुसून आम्ही हल्ले करू, एक दिवस पोलिसांना आराम देऊ किंवा त्यांनी आराम घ्यावा, आम्हाला सोडावं, तो अर्बन नक्सल नाही.
त्याच्यावरती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गृहमंत्री चकार शब्द बोलणार नाही. 3 महिन्यापूर्वी कुणाल कामरानी रेकॉर्डिंग केलेल्या स्टुडिओवरती हल्ला करून नासधूस करणारे तिथले एकनाथ शिंदेचे समर्थक ते अर्बन नक्सल नाहीत. आणि भाषेच्या नावावरती काहीतरी झालं तर म्हणतो भाषेच्या नावावर गुंडगिरी चालणार नाही. मग ही कशाच्या नावावर गुंडगिरी केली संजय गायकवाडनी? संजय गायकवाडची गुंडगिरी चालणार, ते एकनाथ शिंदेच्या कार्ट्यांची गुंडगिरी चालणार, नितेश राणे काही बोलणार, त्याच्यावर काही कारवाई करणार नाही. राहुल आपटेच्या शाळेमध्ये अतिशय गलिच्छ लैंगिक घटना घडतात, त्या राहुल आपटेला काही अटक केली जाणार नाही. बदलापूरचा हे कुठल्या स्थितीला महाराष्ट्र नेत आहेत आणि कधी महाराष्ट्र जागा होणार याचा कृपा करून खूप गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट करून सांगा. आजच्या या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या भागात इतकंच. धन्यवाद.